Hello dear learners, let us start solving the problem set of chapter number 3, Maths 1, chapter number 3, Arithmetic Progression. Okay. In this, the first question, there are 10 sub questions where we are asked multiple choice questions. Okay. तर त्यातला हा पहिला आहे द सिक्वेन्स -10, -6, -2, -2, and so on. We have to decide whether it is an AP or not. And if it is an AP, we have to decide whether D is -16 or D is equal to -4 or D is equal to 4. So these are our 4 options. Okay. So basically त्यांनी काय केलं आपल्याला एक AP दिलेला आहे ज्यामध्ये 4 टर्म्स दिलेले आहेत. हा मग सिक्वेन्स आहे तो AP आहे की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. So what do we do if we want to decide whether a sequence is an AP or no? We find the difference between the consecutive terms. Okay. आपण जे consecutive terms आहेत त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो आपण फाइंड आउट करतो. ओके. सो वी फाइंड आउट द डिफरन्स बिटवीन consecutive terms. ओके. कॉन्झिक्युटिव्हचा अर्थ काय असतो जे एका मागोमाग एक आले आहेत असे टर्म्स. ठीक आहे. फाईन. आता या एपी मध्ये दिलेला जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स मध्ये आपल्याला दिसतंय की T1 इज इक्वल टू -10. ओके. पहिला जो टर्म आहे तो -10 आहे. T2 इज इक्वल टू -6. T3 इज इक्वल टू -2 and T4 इज इक्वल टू 2. ओके. तर यांच्यामधला आपल्याला डिफरन्स काढायचा आहे आणि बघायचं आहे की तो सेम म्हणजे कॉन्स्टंट आहे की नाही. सो डिफरन्स काढताना आपण काय करतो पहिल्यांदा T2 - T1 करणार आपण. ओके. T2 - T1. So T2 - T1 will be -6 -10. बरोबर की T2 हा -6 आहे आणि T1 हा -10 आहे. आता तो मायनस मायनस साइन बाजूला आल्यामुळे मी तो T2 काय केलाय ब्रॅकेट मध्ये घेतलेला आहे 10 जो आहे तो. ठीक आहे. सो इट विल बी -6 - will become plus, so that will be 10. Okay, plus 10. So -6 plus 10 will be 4. ओके. जेव्हा कधी दोन नंबर्स आहेत ज्यांचे साइन्स नेगेटिव्ह म्हणजे ऑपोजिट आहेत, एक नंबर नेगेटिव्ह आहे आणि दुसरा नंबर पॉझिटिव्ह आहे, तेव्हा आपण त्यांच्यामधलं सबट्रॅक्शन करून डिफरन्स फाइंड आउट करायचा आणि जो कोणता लार्जर नंबर आहे त्याचा जी साइन आहे ती साइन आपण वापरायची. सो वी कॅन सी हियर दॅट 10 इज अ लार्जर नंबर and it is a positive number. So the difference between them 4 will also have a positive sign. Okay, it will be +4 not -4. Fine. चला मग आता T3 minus T2. T3 minus T2. So T3 is -2 minus T2 is -6. T2 is -6. So that will give us -2 plus 6. So -2 plus 6 will again give us 4. So we can see the difference is same. Okay. चला आता चौथा टर्म दिलाय तो आपण तो पण वापरून बघूया. T4 minus T3. So T4 minus T3. T4 किती आहे 2 आहे मायनस T3 किती आहे -2 आहे. So that will give us 2 plus 2, that is 4. Okay. So we can see that the difference between the consecutive terms is constant. Okay. Fine. आणि ह्याच डिफरन्सला आपण D असं म्हणतो. सो D इज इक्वल टू 4 असं आपल्याला इकडे दिसलेलं आहे. तर यावरून आपल्याला कळतं की जो दिलेला सिक्वेन्स आहे तो AP आहे. इट इज अन AP. सो ऑप्शन D इज द रॉंग ऑप्शन. ओके. इट इज अन AP. आता फक्त रिझन काय द्यायचं आहे की द कॉमन डिफरन्स इज 4. सो द करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन B. ओके. ऑप्शन ए मध्ये -16 म्हटलंय जे रॉंग आहे आणि ऑप्शन सी मध्ये सुद्धा -4 म्हटलंय जे रॉंग आहे. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. ओके. चला पुढच्या समकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय विचारतायत फर्स्ट 4 टर्म्स ऑफ एन एपी आर डॅश. म्हणजे आपल्याला हे जे दिलेले ऑप्शन आहेत 4 यांच्यामधून शोधायचं आहे की पहिले 4 टर्म्स कोणते आहेत हुज फर्स्ट टर्म इज -2. ओके. तर आपल्याला दिसतंय की ऑप्शन चारही ऑप्शन मध्ये पहिला टर्म -2च आहे अँड कॉमन डिफरन्स इज -2. ओके. म्हणजे ते आपल्याला शोधावं लागणार आहे. फाईन. तर इथे बेसिकली आपल्याला काय करायचं आहे T1 T2
T3 आणि T4 शोधायचा आहे. फाईन. वी हॅव टू फाइंड द फर्स्ट 4 टर्म्स इन द गिवन AP. ओके. तर यामधला आता T1 तर आपल्याला दिलेलंच आहे, दॅट इज -2. मग T1 आपल्याला शोधायची गरज नाही आहे. ओके. T2 आपल्याला शोधायचं आहे. आता T2 कसं शोधायचं, तर आपल्याला जो Tnचा फॉर्म्युला माहित आहे, बरोबर. Tn इज इक्वल टू A प्लस n-1d. तर हा फॉर्म्युला आपण Tnचा माहित आहे, तो वापरू शकतो. सो T2 इज इक्वल टू A. आता A किती आहे आपलं, -2 प्लस n आपला किती आहे, 2. आपण सेकंड टर्म फाइंड आउट करतो ना, तो n इज इक्वल टू 2. आणि d किती आहे, तर d त्यांनी दिलेला आहे -2. ओके. d दिलेला आहे, हा कॉमन डिफरन्स, दॅट इज -2. मग आता जर आपण हे सिम्प्लिफाय केलं, तो वी विल गेट -2 प्लस 2 minus 1 is 1. 2 minus 1 is 1 multiplied by -2. So that will give us -2 plus -2. So -2 plus -2, that is -2 -2. So that will be -4. Okay. तर आपल्याला जो सेकंड टर्म मिळाला आहे तो किती येणार, -4. ओके, -4. चला, मग आता आपण थर्ड टर्म काढूया. थर्ड टर्म साठी सुद्धा तेच करायचं आहे, तसाच फॉर्म्युला वापरायचा आहे, A plus n-1d. So A is -2. Now n here is 3. Okay. Common difference तो काय बदललेला नाहीये, तो d ची व्हॅल्यू तीच आहे, -2. So that will give us -2 plus 3 minus 1 is 2. Okay. So that will give us 2 plus, आता 2 multiplied by -2 is -4. So that will be -2 -4. So -6. म्हणजे टर्म 3 किती आला आपला, -6. ओके. तर आपल्याला दिसतंय मग की टर्म 4 फाइंड आउट करायची खरं म्हणजे गरज पण नाहीये, कारण इकडे थर्ड टर्म -8 आलाय आणि आपला थर्ड टर्म -6 आलाय. सो ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. फाईन. आपण टर्म 4 फाइंड आउट पण करू शकतो, पण तेच आहे ना, -8च येईल. ओके. सो लेट अस सेव्ह टाइम, लेट अस नॉट गो अँड फाइंड टर्म 4. टर्म 4 will be -8 only. ओके. चलो थर्ड सम कडे जाऊया. व्हॉट इज द सम ऑफ द फर्स्ट 30 नॅचरल नंबर्स. म्हणजे इकडे सम ऑफ नंबर्स विचारलाय, म्हणजे इकडे आपल्याला Sn आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता Sn चा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहितच आहे, एव्हा ना, Sn इज इक्वल टू n अपॉन 2 ब्रॅकेट 2a प्लस n-1 d ब्रॅकेट क्लोज. हा फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला जर आपल्याला वापरायचा असेल तर आपल्याला n काय आहे ते माहिती पाहिजे, आपल्याला a काय आहे ते माहिती पाहिजे, आपल्याला d काय आहे ते माहिती पाहिजे. ओके. तर आता हे कसं कळणार याच्यावरून, तर आपल्याला हे नॅचरल नंबर यावरून कळेल. नॅचरल नंबर म्हणजे काय असतं बाळांनो, नॅचरल नंबर म्हणजे असतात काउंटिंग नंबर्स. ओके. काउंटिंग नंबर म्हणजे 1 2 आपण असंच काउंट करतो की नाही, तर हे जे काउंटिंग नंबर्स आहेत त्यांनाच आपण म्हणतो नॅचरल नंबर. तर फर्स्ट 30 नॅचरल नंबर म्हणजे कुठपर्यंत जायचं आपल्याला, आपल्याला जायचं आहे नंबर 30 पर्यंत. ओके. तर आता बघा, हे आपण बघितलं तर हा AP आहे की नाही. ओके. हा जो सिक्वेन्स आहे नंबरचा तो AP आहे. का बरं AP आहे, कारण इकडे A इज इक्वल टू 1 आणि D जो कॉमन डिफरन्स आहे दोन टर्म्स मधला तो किती आहे, 1 आहे, म्हणजे तो कॉन्स्टंटच आहे की नाही. ओके. सो इट इज एन AP वेअर A इज इक्वल टू 1, D इज इक्वल टू 1 अँड n आपल्याला हवाय तो n किती घ्यायचा आपल्याला, 30 नॅचरल नंबर्स पाहिजेत ना. सो n इज इक्वल टू 30. ओके. फाईन. तर आपल्याला Sn शोधायचं आहे. आता चला, तर या फॉर्म्युलाच्या बेसवरती आपण Sn शोधूया. Sn म्हणजेच किती आपल्याला शोधायचं आहे, S30 शोधायचं आहे. किती, बिकॉज सम ऑफ 30 नंबर. सो S30 वी हॅव टू फाइंड आउट. सो n जागी आपल्याला 30 सबस्टिट्यूट करायचं आहे. सो n अपॉन 2 विल बी 30 अपॉन 2 ब्रॅकेट 2 मल्टिप्लाय बाय a आपला किती आहे, 1 आहे, प्लस n इज 30. सो 30 मायनस 1 आणि d ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. ठीक आहे. फाईन. चला, मग आता 30 ला आपण 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 15. ओके. 2 मल्टिप्लाय बाय 1 इज 2 प्लस 30 मायनस 1 इज 29. सो 29 ला आता मल्टिप्लाय करावं लागणार 1 ने. आपल्याला माहिती आहे 29 ला 1 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे, 29च येणार आहे. ओके. सो 29. नाव 15 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 29 इज 31. चला, मग आता 15 1 जा 15. ओके. 5 लिहिलं
वन मी कॅरी केलाय तो माइंडमध्ये ठेवलाय. 15 3 जा 45 आणि तो 1 जो आपण माइंडमध्ये ठेवला होता तो ॲड करायचा आहे. सो आन्सर इज 465. ओके, सो करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन बी 465. ओके, चला.